युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, वाढदिवस करण्या एवढा रमेश कोंडे नक्कीच मोठा नाहीये, परंतु गेल्या वर्षी माझ्या ग्रामपंचायतीने माझ्या खेडशिवापूर ग्रामस्थांनी काय कुणाच्या मनात आलं आणि एक वाढदिवसाची नवीन प्रथा की बाबा रमेश बापूंचा आपण वाढदिवस करूया, ही जी पद्धत सुरू झाली ती परत शिवगंगा खोऱ्याने मला प्रेम दिलं आणि आज खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माझे सर्व तरुण सहकारी मायबाप हो, आपण या ठिकाणी या माझ्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित आहात। हे वाढदिवस करत असताना शिवसेना पक्षाचे सचिव खासदार सन्मान्य विनायकजी राऊत साहेब, शिवसेनेचे उपनेते सन्मान्य नितीनजी बानगुडे साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्मान्य सत्यवानजी उभे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असताना ज्यांच्या बोटाला धरून मी या शिवसेनेमध्ये आलो, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या संघर्षाने मला गावचा सरपंच असेल, शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य असेल, जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य असेल, या पदावर काम करण्याची संधी मिळाली। मी आवर्जून सांगेल, खेडशिवापूर सारख्या गावामध्ये काम करत असताना गावाने मला तळहाताच्या फोडासारखा जपलेला आहे। सरपंचानंतर मी जिल्हा परिषदेला उभं राहिलो। मी आवर्जून सांगाल, मी रमेश कोंडेने एकही वीट माझ्या भागात लावली नव्हती, परंतु माझ्या शिवसेनेने प्रेमाने जी माणसं जोडली होती त्या माणसांच्या जीवावर या मावळ खोऱ्यातून सिंहगडाच्या आसपास असणाऱ्या या जिल्हा परिषद मतदारसंघातून 2200 मतांनी तुम्ही मला जिल्हा परिषदचा सदस्य केलं। शिवसेनेची 4 मतं होती, जिल्हा नियोजनची निवडणूक लागली, 11 मतं निवडणुकीसाठी लागली होती। अजितदादा औरंगाबादला होते, 10:30ला आले, पाट निवडणुकीची मीटिंग घेतली, सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना बोलून घेतलं, रमेश कोंडे उभा राहतो म्हणजे कसं काय, 4 मतावाला माणूस डेअरिंग करू शकतो का? आणि चमत्कार घडला। माझ्या तुकाई मातेचा आशीर्वाद असेल, शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद असेल, 4ची 11 झाली आणि मी जिल्हा नियोजनला निवडून आलो। कित्येकांचं पक्षातून बेदखल झाले, पण त्यांनी माझ्यासाठी मैत्री तोडली नाही, हा अनुभव माझ्या पाठीशी आहे। साहेब, मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, मी पक्षप्रमुखांना न विचारता, आपली परवानगी न घेता, माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, या सर्व मायबापांच्या जीवावर